नमस्कार, मी पूनम युवराज खोळे। आज आपण खोळे स्टडी पॅटर्न या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटनातज्ञ, अर्थशास्त्रज्ञ तज्ञ, राजनीती तज्ञ, समाजशास्त्रज्ञ, प्राध्यापक, शिक्षक तज्ञ, लेखक, इतिहासकार, धर्मशास्त्रज्ञ, पत्रकार, मानववंशशास्त्रज्ञ, कायदे पंडित, तत्वज्ञ, वकील, क्रांतिकारक, थोर विचारवंत, बौद्ध धर्म पुनरुत्थानी, सत्याग्रही, राष्ट्रवादी, संपादक, प्रभावी वक्ते आणि समाजसुधारक अशी ओळख असणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत। नाव भीमराव रामजी आंबेडकर। यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील महू या गावी लष्करी छावणीत झाला होता। बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गाव महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबवडे हे आहे। आजोबांचे नाव मालोजीराव हे होते। मालोजीराव हे इंग्रजी सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते। मालोजीराव यांना आनंदराव, बळवंतराव, मीराबाई आणि रामजी असे 4 अपत्य होते। वडिलांचे नाव रामजी मालोजीराव सकपाळ आणि आईचे नाव भीमाबाई रामजी सकपाळ असे होते। वडील रामजी हे इंग्रज सैन्यात सुभेदार म्हणून नोकरीस होते। रामजी सकपाळ यांना गंगा, रमा, मंजुळा आणि तुळसा अशा 4 मुली होत्या। तसेच बाळाराम, आनंदराव आणि भीमराव असे 3 मुले होते। रामजी सकपाळ यांचे मूळ गाव आंबवडे होते। कोकणातील लोक पूर्वी आपले आडनाव गावाच्या नावावरून ठेवत असे आणि त्यात शेवटी कर शब्द जोडत होते। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी सकपाळ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गव्हर्नमेंट हायस्कूल सातारा येथे प्रवेश घेताना आंबवडेकर असे आडनाव नोंदविले होते। 1896 साली सातारा येथील कॅम्प स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षणासाठी शाळेत प्रवेश घेतला। 1896 साली आई भीमाबाई यांचे निधन झाले होते। 1900 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गव्हर्नमेंट हायस्कूल सातारा येथे पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला। त्यावेळी साताऱ्याच्या शाळेतील कृष्णाजी केशव आंबेडकर या शिक्षकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आडनाव आंबवडेकर बदलून आंबेडकर असे ठेवले होते। त्यानंतर पुढील शिक्षणासाठी एल्फिस्टन हायस्कूल मुंबई येथे प्रवेश घेतला। 1906 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील भिकू वलंकर यांची मुलगी रमाबाई यांच्यासोबत झाला होता। 1907 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मुंबई येथील एल्फिस्टन हायस्कूल मधून मुंबई विद्यापीठाची मॅट्रिक परीक्षा पास झाले। मॅट्रिक परीक्षा पास झाल्यानंतर कृष्णाजी अर्जुन केळुस्कर आणि चंद्रावरकर यांनी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुढील शिक्षणाकरिता दरमहा 25 रुपये शिष्यवृत्ती मिळवून दिली होती। 1912 साली मुंबई येथील एल्फिस्टन कॉलेजमधून मुंबई विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे विषय घेऊन BA ची परीक्षा देऊन जानेवारी 1913 मध्ये ते BA पास झाले। त्यानंतर बडोदा संस्थानात नोकरीसाठी रुजू झाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे इंग्लिशचे प्राध्यापक मुलर आणि फारशीचे प्राध्यापक KB इराणी हे होते। कोलंबिया विद्यापीठ। 1912 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यशवंत नावाचा मुलगा झाला होता। 2 फेब्रुवारी 1913 साली वडील रामजी सकपाळ यांचे मुंबई येथे निधन झाले। जुलै 1913 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बडोदा संस्थानाचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडून शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी मुंबई येथून SS अंकोना या बोटीने रवाना झाले होते। कोलंबिया विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्र या शाखेत प्रवेश मिळविला होता। 1915 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राचीन भारतातील व्यापार हा प्रबंध लिहून सादर केला होता। सदर प्रबंधाच्या आधारावर कोलंबिया विद्यापीठाकडून त्यांना MA ची पदवी मिळाली होती।
हा प्रबंध नंतर ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी या नावाने प्रकाशित करण्यात आला. 1917 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचा राष्ट्रीय लाभांश, इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन हा विषय PhD साठीचा होता. या प्रबंधाचा प्रोफेसर सेलिनमन या जगप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञाने गौरव केला होता. हा प्रबंध 1925 साली ग्रंथरूपाने ब्रिटिश भारतातील प्रांतिक अर्थव्यवस्थेची उत्क्रांती या नावाने प्रसिद्ध करण्यात आला होता. या प्रबंधावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1925 साली कोलंबिया विद्यापीठाकडून PhD प्रत्यक्षात प्रदान करण्यात आली होती. 1917 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अमेरिकेतील शिक्षण झाल्यानंतर इंग्लंडमधील लंडन येथे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल सायन्स यामध्ये मास्टर इन सायन्स या पदवीसाठी प्रवेश घेतला होता. परंतु आर्थिक अडचणीमुळे शिक्षण अर्धवट सोडून परत ते भारतात आले होते. 1917 साली भारतात परत आल्यानंतर बडोदा संस्थानात लष्करी सल्लागार म्हणून नोकरी केली. 1917 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यवसाय सल्लागार म्हणून स्टॉक्स अँड शेअर्स ॲडवायझर नावाची कंपनी दादर मुंबई येथे सुरू केली होती. डिसेंबर 1917 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वर्स कॉलेज मुंबई येथे प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली होती. 1918 ते 1920 साली मुंबई येथील सिडनेहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स येथे अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. 31 जानेवारी 1920 साली मूकनायक हे पाक्षिक सुरू केले होते. मूकनायक पाक्षिक सुरू करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पांडुरंग भाटकर, ज्ञानदेव घोलप हे त्यांच्याबरोबर होते. मूकनायक संपादक म्हणून नंतर देवराम विष्णू नाईक यांनी काम पाहिले. 21 व 22 मार्च 1920 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोल्हापूर संस्थानातील माणगाव या गावी अस्पृश्यता निवारण परिषद भरविलेली होती. या परिषदेत राजश्री शाहू महाराज यांनी जनतेला भाषण करताना आंबेडकरांच्या रूपाने तुम्हाला तुमचा उद्धार करता लाभला आहे असे गौरव उद्गार काढले होते. या परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. जुलै 1920 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी राजश्री शाहू महाराजांनी अर्थसहाय्य केल्याने सिटी ऑफ एक्टिटर या बोटीने परत इंग्लंडला रवाना झाले. 30 सप्टेंबर 1920 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन येथील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स येथे MSc साठी प्रवेश घेतला. इंग्लंडमधील लंडन येथे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल सायन्समध्ये मास्टर इन सायन्स ही पदवी मिळवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लंडन विद्यापीठाकडून मास्टर इन सायन्स ही पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. 1922 साली लंडनच्या ग्रेज इन या विद्यापीठाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बार ॲट लॉ ही पदवी प्रदान केली. 1923 रोजी द प्रॉब्लेम ऑफ रुपी या प्रबंधासाठी लंडन विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना DSc ही पदवी बहाल केली. प्रोव्हिन्शियस डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या प्रबंधाखाली लंडन विद्यापीठाने MSc ची पदवी बहाल केली. एप्रिल 1923 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परत भारतात आले. जुलै 1923 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात त्यांचे नाव नोंदवून वकिली सुरू केली. 20 जुलै 1924 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांमध्ये जागृती करण्यासाठी बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेची स्थापना मुंबई येथे केली. बहिष्कृत हितकारणी सभेचे ब्रीदवाक्य शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. 24 रोजी बहिष्कृत मेळा हे वृत्तपत्र सुरू केले. 1 जानेवारी 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास भेट दिली. जानेवारी 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुंबई प्रांतांच्या कायदे मंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती. तळ्याचा सत्याग्रह. 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळ्याचे पाण्यासाठी सत्याग्रह करून तेथील तळ्याचे पाणी प्राशन केल्यानंतर त्यांचे अनुकरण हजारो सत्याग्रहींनी केले.
सदर पाण्यावर अस्पृश्यांचा हक्क आहे याची जाणीव सर्वांना करून दिली. त्यानंतर 1929 साली न्यायमूर्ती व्ही पंडित यांच्या निर्णयावरून 14 तळे अस्पृश्यांसाठी खुले करण्यात आले होते. 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत नावाचे पाक्षिक सुरू केले होते. सप्टेंबर 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाज समता संघाची स्थापना केली होती. 25 डिसेंबर 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले होते. 1927 साली समता सैनिक दल स्थापन केले होते. 1927 ते 1936 पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मुंबई विधिमंडळात सदस्य होते. 19 मार्च 1928 साली मुंबई विधिमंडळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महार वतन सुधारणा विधेयक मांडले होते. 5 ऑगस्ट 1928 साली सायमन कमिशनच्या प्रांतिक समितीवर मुंबई विधिमंडळाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवड केली होती. 1928 साली स्त्री कामगारांना प्रसूती काळात रजा मिळण्याबाबतच्या बिलास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा दिला होता. 1928 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता पत्र हे पाक्षिक सुरू केले होते. समाज समता संघातर्फे समता पत्र हे पाक्षिक प्रकाशित होत असे. त्याचे संपादक म्हणून देवराम विष्णू नाईक यांनी काम पाहिले. 1928 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जुलै 1924 रोजी स्थापन केलेली बहिष्कृत हितकारणी सभा विसर्जित करून भारतीय बहिष्कृत समाज शिक्षण प्रसारक मंडळ आणि भारतीय समाज शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना केली. 1928 ते 1930 या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवता हे वृत्तपत्र काढले होते. 13 ऑक्टोबर 1929 रोजी पुणे येथील पर्वती टेकडीवरील मंदिर अस्पृश्यांना खुले करावे याकरिता सत्याग्रह सुरू केला होता. 1930 साली मुंबई विद्यापीठाच्या निवड समितीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नियुक्ती झाली होती. 1930 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनता नावाचे पाक्षिक सुरू केले होते. त्याचे संपादक म्हणून देवराम विष्णू नाईक यांनी काम पाहिले. काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह. नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश बंद होता. मंदिरात प्रवेश हा आमचा हक्क मान्य झालाच पाहिजे. हा हक्क सिद्ध करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रवेश करण्यासाठी 2 मार्च 1930 रोजी हजारो अनुयायींसमवेत आले होते. परंतु नाशिकचे जिल्हाधिकारी गार्डन यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून 2 मार्च रोजी काळाराम मंदिर बंद ठेवण्याचा आदेश दिल्यामुळे मंदिर बंद होते. त्यामुळे 3 मार्च 1930 रोजी काळाराम मंदिरात प्रवेशासाठी सत्याग्रह केला. त्यानंतर 1935 साली काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रत्यक्षात प्रवेश सुरू केला. 1930 पहिली गोलमेज परिषद. पहिल्या गोलमेज परिषदेकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून व्हाईसरॉय ऑफ इंडिया या बोटीने मुंबई येथून इंग्लंडला गेले होते. पहिली गोलमेज परिषद संपल्यानंतर फेब्रुवारी 1931 ची SS मुलतान या बोटीने परत भारतात आले होते. 1931 दुसरी गोलमेज परिषद. दुसऱ्या गोलमेज परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती. इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मान्य केली. गोलमेज परिषद इंग्लंड. पुणे करार, एरोडा करार, ऐक्य करार. दुसऱ्या गोलमेज परिषदेत अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मान्य झाली होती. परंतु महात्मा गांधींना जातीय व धार्मिक आधारावर विभक्त मतदारसंघ मान्य नव्हते. त्यामुळे भविष्यात हिंदू समाज दुभंगण्याची भीती वाटत होती. स्वतंत्र मतदारसंघाला विरोध म्हणून महात्मा गांधी एरोडा तुरुंगात प्राणांतिक उपोषणास बसले होते. महात्मा गांधीचे प्राण वाचावेत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तडजोडीला तयार झाले. त्यानुसार 24 सप्टेंबर 1932 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात करार झाला. त्यास
पुणे करार म्हणून ओळखला जाऊ लागले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाचा आग्रह सोडला व दलितांसाठी कायदे मंडळात 780 पैकी 148 जागा राखीव ठेवण्याबाबत उभय पक्षांनी मान्य केले. सदर करारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित मदन मोहन मालवीय व इतर सदस्यांच्या सह्या होत्या. 1932 साली लंडन येथे झालेल्या तिसऱ्या गोलमेज परिषदेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून हजर होते. 27 मे 1935 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे निधन झाले होते. 2 जून 1935 साली मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर 1938 साली प्राचार्य पदाचा राजीनामा दिला होता. 13 ऑक्टोबर 1935 साली येवला, जिल्हा नाशिक येथे अस्पृश्याची सभा घेऊन सभेत धर्मांतराची घोषणा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मी हिंदू धर्मात जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. 15 ऑगस्ट 1936 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांना शिक्षण मिळाल्याशिवाय त्यांची उन्नती होणार नाही हे ओळखले, म्हणून त्यांनी स्थापन केलेल्या बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेमार्फत दलित समाजातील तरुण व प्रौढ व्यक्तीसाठी रात्रीची शाळा चालविणे, वाचनालय सुरू करणे असे उपक्रम हाती घेतले होते. 1937च्या कायद्यानुसार झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत स्वतंत्र मजूर पक्षाच्या 13 जागा निवडून आल्या होत्या. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भायखळा परळ या राखीव जागेवर निवडून आले होते. 1941 साली संरक्षण खात्यातील डिफेन्स ॲडवायझरी कमिटीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे महार रेजिमेंटची भारतीय लष्करात स्थापना झाली होती. 1941 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महार जात पंचायत समितीची स्थापना केली. 18 व 19 जुलै 1942 साली स्वतंत्र मजूर पक्षाचे विसर्जन करून अखिल भारतीय अनुसूचित जाती महासंघाची स्थापना केली. सदर फेडरेशनचे अध्यक्ष राव बहादूर एन शिवराज हे होते. तसेच फेडरेशनचे जनक व मुख्य सूत्रधार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. फेडरेशनसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 21 कलमी घटना तयार केली होती. त्यानंतर 1955 साली त्यामध्ये सुधारणा करून घटना 31 कलमाची तयार केली. सदर फेडरेशनचे मुख्यालय नागपूर येथे होते. 1952 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाने 13 जागा जिंकल्या होत्या. 1942 व्हाईसरॉय यांच्या कार्यकारी मंडळात कामगार खात्याचे प्रमुख म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नेमणूक झाली होती. तसेच ऊर्जा खाते व पाटबंधारे खाते देण्यात आले होते. केंद्रीय मंडळात नेमणूक होणारे ते पहिले अस्पृश्य व्यक्ती होते. या कालावधीत दामोदर नदीला पूर आला होता, म्हणून त्याचा अभ्यास करून दामोदर व्हॅली योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली होती. 1942 साली नागपूर येथे भरलेल्या अखिल भारतीय महिला परिषदेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हजर होते. 1942 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही त्रिसूत्री जनतेला दिली होती. 1942 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट इम्प्रूव्हमेंट ट्रस्टची स्थापना मुंबई येथे केली होती. 1946 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित व बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना केली. तसेच पीपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत दलित विद्यार्थ्यांसाठी काही वसतिगृह सुरू केले होते. 30 जून 1946 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या अंतर्गत मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स हे कॉलेज सुरू केले. 1947 साली स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळाची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली होती. त्यानंतर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मातील स्त्रियांना व समाजातील इतर सर्व घटकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी हिंदू कोड बिल विधेयक तयार केले. हिंदू कोड बिल विधेयकास काँग्रेसच्या काही नेत्यांनी विरोध केला होता. तरी देखील सदरचे विधेयक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 5 फेब्रुवारी 1951 रोजी लोकसभेत मांडले. परंतु सदरचे विधेयक नामंजूर झाल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 सप्टेंबर 1951 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून संबोधले जाते. 23 जुलै 1947 साली बॅरिस्टर जयकारांच्या राजीनाम्यामुळे विधिमंडळात रिक्त झालेल्या जागेवर मुंबई प्रांतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाल्यानंतर ते घटना समितीचे सभासद झाले. त्यानंतर 29 ऑगस्ट 1947 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. एन गोपालस्वामी अय्यंगार, सय्यद मोहम्मद सादुल्ला, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर के.एम. मुन्शी, बी.एल. मित्तर, डी.पी. खेतान असे 7 सदस्य होते. भारतीय राज्यघटना अमेरिका, जपान, ब्रिटन, कॅनडा, रशिया, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, जर्मनी, फ्रान्स अशा एकूण 60 देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचा मसुदा तयार केला. सदरचे कामकाज 2 वर्ष 11 महिने 18 दिवस चालले होते. त्यात 395 कलमे, 22 विभाग व 8 परिशिष्टे होती. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटनेचा स्वीकार करण्यात आला. सदरचा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच भारतीय राज्यघटना ही 26 जानेवारी 1950 अंमलात आली. घटना समितीच्या 3ऱ्या बैठकीत कायद्यानुसार भारतातील अस्पृश्यतेची पद्धत बंद केली. 15 एप्रिल 1948 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई रुग्णालयातील डॉक्टर शारदा कबीर यांच्यासोबत दिल्लीतील हार्डिंग्स ॲव्हेन्यू या राहण्याच्या ठिकाणी दुसरा विवाह केला. लग्नानंतर डॉक्टर शारदा यांचे नाव सविताबाई असे ठेवण्यात आले होते. 1950 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली भारतातील पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी केली होती. यावेळी बुद्ध जयंतीच्या निमित्ताने बुद्ध धर्म हाच मानव धर्म असे सांगून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याचा संदेश दिला होता. 19 जून 1950 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या अंतर्गत औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेज सुरू केले. 1951 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध जनसंघ या संस्थेची स्थापना केली. 1951 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध उपासना पाठ ही बुद्ध वंदनेची पुस्तिका प्रकाशित केली होती. 1952 साली अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर ऑफ लॉ ही पदवी प्रदान करण्यात आली होती. ही पदवी प्राप्त करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिले भारतीय होते. 1952 साली भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी देऊन गौरविण्यात आले होते. 1953 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स हे महाविद्यालय मुंबई येथे सुरू केले. 1954 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते देहू रोड पुणे येथे सर्वप्रथम बुद्ध मूर्ती बसविण्यात आली होती. 4 मे 1955 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई येथे भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली. 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉची स्थापना मुंबई येथे केली. 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली होती. परंतु राव बहादूर एन शिवराज यांनी ऑक्टोबर 1957 साली प्रत्यक्षात
रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली. बाबासाहेब आंबेडकर यांचे संत गाडगे महाराज कर्मवीर भाऊराव पाटील हे जवळचे मित्र होते. 14 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भंते महास्थवीर चंद्रमणी यांच्या हस्ते नागपूर येथे हिंदू धर्माचा त्याग करून आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला. या ठिकाणाला दीक्षाभूमी म्हणून ओळखले जाते. भारतात नागा लोकांनी बौद्ध धर्माचा प्रचार जास्त केला होता. त्यांचे वसतिस्थान नागपूर होते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर हे ठिकाण बौद्ध धम्मदीक्षा समारंभ स्वीकार करण्यासाठी निवडले होते. साली बनारस येथील हिंदू विद्यापीठात विद्यार्थी परिषदेचा उद्घाटन समारंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते झाला होता. त्यावेळी केलेले भाषण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील शेवटचे भाषण होते. 1956 सालापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नातून पुढील कायदे पास झाले. हिंदू विवाह कायदा, वारसा हक्क कायदा, पोटगीचा कायदा, अल्पवयीन मुलांच्या पालकत्वाचा कायदा. 6 डिसेंबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अलीपूर रोड दिल्ली येथील निवासस्थानी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यानंतर मुंबई येथील दादर चौपाटीवर 7 डिसेंबर 1956 रोजी सायंकाळी 7:50 त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. या ठिकाणाला चैत्यभूमी म्हणून ओळखले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ प्रसिद्ध झाला होता. 14 एप्रिल 1990 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला होता. आंबेडकर यांनी गौतम बुद्ध, संत कबीर व महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानले होते. 1991 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृतिप्रित्यर्थ काढण्यात आलेल्या पोस्टाच्या तिकिटावर महाड येथील चौदार तळे सत्याग्रहाचे प्रतीक होते. त्याच वर्षी निघालेल्या रुपया या नाण्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा होती. 1990 ते 91 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष हे सामाजिक न्याय वर्ष म्हणून भारतभर साजरे करण्यात आले होते. 14 जानेवारी 1994 साली मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले होते. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार. राजश्री शाहू महाराज, आंबेडकरांच्या रूपाने तुम्हाला तुमचा उद्धार करता लाभला आहे आणि विद्वानात ते एक भूषणच आहे. महाराष्ट्राचे तेजस्वी ज्ञानयोगी, बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड, दलितांचा मुक्तिदाता. 14 दलाई लामा, डॉक्टर आंबेडकर म्हणजे बोधिसत्व. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा. 1917 कास्टस इन इंडिया. 1918 स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड देअर रेमेडीज. 1923 द प्रॉब्लेम ऑफ रुपी. 1924 द इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिजनल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया. 1936 ॲनिलेशन ऑफ कास्ट. 1939 फेडरेशन वर्सेस फ्रीडम. 1940 थॉट्स ऑन पाकिस्तान. 1942 मिस्टर गांधी अँड द इमेन्सिपेशन ऑफ द अनटचेबल्स. 1943 रानडे गांधीजीना. 1945 व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स. 1945 कम्युनल डेडलॉक अँड अ वे टू सॉल्व इट. 1946 शूद्र पूर्वी कोण होते. 1947 स्टेटस अँड मायनॉरिटीज. 1948 महाराष्ट्र अँड अ लिंग्विस्टिक स्टेटस. 1948 द अनटचेबल्स हू वर दे अँड व्हाय दे बिकेम अनटचेबल्स. 1955 थॉट्स ऑफ लिंग्विस्टिक स्टेटस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महापरिनिर्वाण झाले. नंतर प्रकाशित झालेले पुस्तके. 1957 द बुद्धा अँड हिज धम्मा. 1965 द राईज अँड फॉल ऑफ हिंदू वुमेन. 1987
रिडल्स इन हिंदुइझम. 1987 प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती. धन्यवाद.